यवतमाळ शहरात व ग्रामीण भागात सतत वीज पुरवठा खंडित होत असून त्यावर तातडीने उपाययोजना करण्याबाबत कार्यकारी अभियंता यांना मागील अनेक दिवसापासून यवतमाळ शहर व ग्रामीण भागामध्ये वेळी अवेळी सतत वीज पुरवठा कोणतेही कारण नसताना खंडित होत आहे व त्यामुळे सर्वसामान्य जनतेला नाहक त्रास सहन करावा लागतो आहे। याबाबतचे निवेदन देण्यात आले। हे निवेदन असे की वीज पुरवठा खंडित होण्याचे नक्की कारण काय या प्रश्नाचे उत्तर या विभागाचे प्रमुख म्हणून आपणाकडून मिळणे अपेक्षित होते व आहे, परंतु याबाबत आपले सकारात्मक कोणतेही पाऊल दिसत नाही। एवढेच नव्हे तर वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे घराघरातील महिलांना पाणी भरणे कठीण झालेले आहे। वीज पुरवठा खंडित होणे याबाबत आपण काय काय केले याबाबतचा सविस्तर खुलासा करावा। या निवेदनाद्वारे आपणास सूचित करण्यात येते की वीज खांबावर ज्या वायफायच्या व केबल नेटवर्कच्या वायरचे जाळे संपूर्ण शहरात दिसत आहे त्याबाबतची परवानगी आपल्या विभागातर्फे अथवा आपल्यातर्फे देण्यात आलेली आहे का? त्या परवानगीबाबत आपण शुल्क आकारता का? त्यामधून जमा होणाऱ्या रकमेतून आपल्या विभागाला काही फायदा आहे का? असे काहीही नसल्यास हे सर्व खपून का घेतल्या जात आहे याबाबत सुद्धा खुलासा करावा। हे वीज पुरवठा खंडित होण्याचे यवतमाळ शहरातील सर्वात मुख्य कारण आहे। याबाबत त्यांना घेराव घालून 3 दिवसाच्या आत त्वरित कारवाई करावी, अन्यथा गाठ मनसेशी आहे, अशा आशयाचे निवेदन मनसे जिल्हाध्यक्ष देवा शिवरामवार, मनसे विद्यार्थी सेना जिल्हा अध्यक्ष अभिजित नानवटकर व मनसे शहर अध्यक्ष ॲडव्होकेट अमित बदनोरे यांच्या नेतृत्वात देण्यात आले। यावेळी कार्यकारी अभियंता यांनी त्वरित कारवाईचे आदेश देण्याबाबत आश्वासन दिले। या प्रसंगी तालुका उपाध्यक्ष सुनील तायडे, विभाग अध्यक्ष अमितेश आडे, सागर झपाटे, तुषार काटपेलवार, श्रावण गायकवाड, दीपक काडे, प्रमोद शेवाडे, गौरव दरने, प्रथमेश पाटील, सोनू गुप्ता, तुषार चोंडके, सूरज मळा, श्रेयश पांडे यांच्यासह शहरातील व तालुक्यातील पदाधिकारी व नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते।